जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि खरं तर प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. अंधुरी जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये आम्ही भेटी देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मतदाराकडून विकास कामं जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत आपण मत जाणून घेणार आहोत. आज आपण सध्या आहोत गुट्टेवाडी या गावामध्ये. खरं तर हे 500 ते 600 लोकसंख्येच्या दरम्यान असलेले हे गाव आहे आणि सैनिकाचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे. आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे गाव, परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असलेले हे गाव आहे. इथून पुढे तर खरं तर गंगाखेड तालुका सुरू होते आणि अहमदपूर तालुक्यातलं शेवटचंच गाव आहे. आता माझ्यासोबत या गावातले काही नागरिक आहेत, आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. स्वागत आहे आपलं ATN मराठी या चॅनलमध्ये. आणि सुरुवात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, गावोगाव उमेदवारांच्या भेटीगाठी आहेत आणि आपल्या या गटामध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि शिवसेना स्वबळावर लढत आहे. काय वाटतं एकंदरीत जर निवडणूक ही जर बघितली तर कोणत्या पक्षाला ही निवडणूक सोपी होईल? राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला सोपी. कारण काय? कारण उमेदवार काम करणारे चांगले आहेत आणि अंधुरी गटातले बी आणि गुटेवाडीचे बी, त्यामुळे अंधुरी गटातील उमेदवार जर बघितलं तर दुसऱ्याही पक्षामध्ये उच्च शिक्षित उमेदवार आहेत, राजकीय वारसाही आहे. आहेत, पण ते पलीकडे डाळेगावला बी आहेत, इथं बी आहेत, पण अंधुरीचे थोडं आमच्या सहमतीनं ठीक आहेत असं. बर, आता यांच्या सहमतीने यांच्या गावातल्या उमेदवाराला पसंती देत आहेत. मग एकीकडे बघायला गेलं तर तुमच्या गावामध्ये दोघं चुलत भाऊ या निवडणुकीला सामोरे जात आहेत. हा, कसं आहे, दोघे आहेत, दोघं कुठे आहेत? दोघे कुठे चुलत भाऊच आहेत. पण ते कसं दोन्ही त्या पक्षात आहेत आणि हे या पक्षात आहेत. त्यांच्यामुळे आता कसं दोन्ही आमचेच भाऊ आहेत आणि आता कसं जास्त काम करण्यामुळे आपले बाल सुधीर गुटे आहेत, बालाजी गुटे बी आहेत असं नाही. बरं, यांनी जास्त काम केलं, यांनी केलेलं आहे म्हणून आम्ही यांनाच मतदान देणार आहेत. हा, जिल्हा परिषद गटातून जी जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत त्या बाबतीत आपलं काय मत आहे? हो, त्याबाबत कसं आहे, त्यांना मतदान इथं आल्यानंतर पुन्हा नंतर आमच्याकडे गाव बॉर्डरला बसल्यामुळे नंतर आमच्याकडे कोणी बघायला येत नाही, म्हणून आम्ही त्यांना ते सहसा आम्ही डावणार त्यांना आम्ही मतदानला. नाही, आता तर उमेदवाराकडून सांगत की एक वेळेस संधी द्यावी, कारण तुमच्या आसपासचे सर्व उमेदवार आहेत. हो, आहेत ना. अंधोरी. हो, मग काय हरकत मग त्यांना संधी दिली नाही, पहिले संधी पहिले दिलेली आहे त्यांना. नाही, फ्रेश आहे ना, फिरस आहेत, आमची ओळखच नाही त्यांची. आमची फिरस आहेत, आमची ओळखच नाही त्याची. जिल्हा परिषदला समोर आता जिल्हा परिषद हो आहेत ना, उमेदवार नौके आहेत. हो, ओके. आणि दोन्ही खरं तर तिन्ही उमेदवार नौकेच आहेत तुमच्यासाठी, कारण यापूर्वी त्यांनी कुठलीही निवडणूक लढवलेली नाही आणि तिघ जणही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांचा आम्हाला अनुभवच नाही ना. आता हे अनुभव कसं आहे, आमच्या गावातल्या बाळ कुठे आहेत, सुधीर गुटे. जिल्हा परिषदचं काय? जिल्हा परिषद ते उमेदवार आमच्या पहिले ओळखीचे नाहीत ना आमचे पहिले. आता काही आहेत ते नाहीत, म्हणजे नाही, पहिलं काम केलं ना बाळ सुधीर गुटे, पहिलं काम केलं ना आपल्या. मग ते बाकी लोक जे उमेदवार वरचे आहेत त्यांना काय काम केलंच नाही, विकास केलाच नाही आमच्या इकडं. तर आता तिन्ही उमेदवार, जिल्हा परिषदेचे तिन्ही उमेदवार तिन्ही पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि खरं बघायला गेलं तर तिघही उच्च शिक्षित असल्याची चर्चा ह्या मतदारसंघात आहे. काय वाटतंय, कुणाला पसंती होईल? कसं आहे बघा, जे आता उच्च शिक्षितचा याचा काही प्रश्न येत नाही. नवयुवकाला नवीन संधी मिळावं, जुन्याने केलेलं आहे. मागच्या, आता पुढच्याने गेल्यानंतर मागच्याला काही रस्ता मिळाला पाहिजे, त्या रस्त्यानं मागच्याने यावा, अशा हिशोबाने नवीनला चान्स द्यावा. आता नवीन आणि कार्य पाहून नवयुवक जर म्हटलं तर आपल्याकडे अश्विनी कदम आणि सचिन बिकाने आता युवा आहेत. हा, राजकारणाचा जरी अनुभव नसला किंवा विकास कामाचा अनुभव नसला तर पहिल्यांदा ही निवडणुकीला सामोरे जात आहेत. आता हे संपर्कावर असतं. आता संपर्क म्हणजे जास्त संपर्कात जे लोक आहेत, युवक आहेत, त्यांनी कार्य पहिले केलेले. आणि एकीकडे रिटायरमेंट जे रिटायर झाले ते उच्च शिक्षित, ते सुद्धा एक इंजिनियर आहेत. हा, ते रिटायर झालेले इंजिनियर जरी असले तर त्यांचं कार्य पाहतो आम्ही. त्यांनी पहिलं कार्य केलेलं असल्यामुळं बाहेर बीड जिल्ह्यामध्ये केलं त्यांनी पहिलं कार्य इंजिनियर असताना, ते कार्य पाहून आणि पक्षाला एखाद्या वेळेस पक्ष बघून मतदान करणारे असतात, एखाद्या वेळेस माणसाला बघून, कोणी पक्षात असो माणूस पाहावा. महायुतीकडे आमचं महायुतीकडे, कारण आता कसं आहे, काही लोकांना आता म्हणणं सोपं आहे पण करणं अवघड. आता ज्यावेळेस महिलेला लाडकी बहीण योजना कोण आणली? आमच्या शिंदे साहेबांना आणली. अजितदादा त्याच्यामध्ये सहकार्य भरपूर यांचं होतं. फडणवीस साहेब होते. मग आता ह्या फडणवीस साहेबाची आणि राष्ट्रवादीची, अजितदादाची यांची युती झालेली आहे. इथं युतीमुळं, त्या युतीकडे पाहून आणि महिलेचं जास्त कौल तिथं असल्यामुळं, आणि त्यातून नवीन आहेत, आम्हाला नवीन आहे ते. लाडक्या बहिणीचं नेमकं श्रेय कुणाला देणार आहेत तुम्ही? लाडक्या बहिणीचं श्रेय
हा आमचं लाडक्या बहिणीचं खरं श्रेय म्हणजे आमचे शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब. हो मग शिंदे साहेबाचा उमेदवार आहे या ठिकाणी? नाही आहे, परंतु आम्ही इथं कर्तव्य बघतोय, माणूस बघतोय, इथं पक्ष बघत नाही. उमेदवाराचं कर्तव्य. हा उमेदवाराचं. तुम्ही म्हणताय की पक्ष बघून आता मतदान कसं करा. दोन्ही पद्धती चालते. आता आमच्याकडे जे चाललंय महिलेचं शिंदे साहेबाचं श्रेय मान्य आहे, तिचं त्यांचा उमेदवार आहे, पण इथं माणूस बघतोय आम्ही, स्थानिकचा किंवा कर्तबगार हे माणूस बघून आम्ही कार्य करतोय. एकीकडे बघायला गेलं तर पक्ष याला महत्व दिलं जाते आणि या ठिकाणच्या उमेदवारालाही महत्व दिलं जाते. अजूनही काही माझ्यासोबत या ठिकाणी बसलेले नागरिक आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. काका, काय वाटतंय, ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे, प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि शिंदे सेनेची ही लढत आहे, तिरंगी लढत आहे. काय वाटतंय, कुणाच्या बाजूने थोडस इकडली जनता कौल देईल? महायुतीच्या बाजूने देईल. महायुती म्हणजे लाडकी योजना आणली तर ते शिंदे साहेबांना आणली मला, पण महायुतीमध्ये तिन्ही पक्ष आहेत. बीजेपी आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे. तिन्ही पक्षांना मिळून लाडकी बहीण योजना आणल्या. पण त्याच्यामध्ये कसं आहे, कार्यकर्ता माणूस काम कोण करते, गावाचा विकास कसा करते ह्याच्याकडे लक्ष देऊन मतदान करावं, त्या उमेदवाराला मतदान द्यावं, अशी एक माझं मत आहे. तर आता उमेदवार बघायला गेलं तर तिन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समिती उमेदवार तर आपल्या गावातलेच आहेत. मग आता हा मेळ कसा लागणार आहे? म्हणजे गावाचं जो काम कार्यकर्ते करील त्यालाच मतदान द्या, हे एक माझं मत आहे. म्हणजे आता पहिले जे काम केलंय किंवा आता जे काम केलंय, ज्या कामाची पावती आपल्याला जे मिळेल त्या माणसाला मतदान करावं, ही माझी भावना आहे. खरंच या गावामध्ये काम आपल्या उमेदवाराकडून झालीत असं सांगण्यात, काय काम झाली? आमच्या गावात सरपंचाकडून पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, पुन्हा या काही सभागृहाची व्यवस्था, पुन्हा लाईट व्यवस्था ही त्यांनी भरपूर केलेली आहे. कधीच कमी पडू दिलं नाही आम्हाला. आणि काम करणारे सरपंच आहेत, एकंदरीत कामाचा हो कामाचा माणूस आहे. त्याचबरोबर अजूनही काही नागरिक आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. या सर, काय वाटतंय सर या निवडणुकीला? बोला. एक तरुण आहे, तुम्ही तरुण मतदार आहेत, उच्च शिक्षित उमेदवार आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये, कुणाला प्राधान्य वाटतंय? काय नाही, सरपंच साहेबांचे 10 वर्ष उमेदवार होते गुटेवाडीचे, 5 वर्ष मध्ये बिनविरोध होते. त्यांनी चांगलं काम केलं, सुविधा चांगल्या केल्या गावामध्ये. ह्याचं काम केलं आपलं सभा मंडपाचं. परत बाकी सगळ्या योजना, असं सांडपाणी असेल किंवा इतर कोणचं पाणी असेल, त्याच्या योजना पूर्ण चांगल्या केल्या आणि चांगले सुशिक्षित आहेत उमेदवार. एकंदरीत गावचा विकास हा समाधानकारक असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येते, तरुणाकडून. अजूनही माझ्यासोबत काही नागरिक आहेत. काय आता ही जी निवडणूक आहे ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीचा प्रचार आहे. प्रचार आपण बघितलेला आहे, गाठी भेटी बघितलेल्या आहेत. काय मानसिकता काय तयार झाली लोकांची? मानसिकता ह्या गावाचं कसं वैशिष्ट्य आहे की सुरुवातीपासून भाजप पक्षाचं गाव आहे आणि भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे, तर हे भाजप राष्ट्रवादीकडेच जाणार सगळी. आणि जे कार्यपद्धती आहेत त्यांच्या कार्य केलेल्या त्यावर बी अवलंबित आहेत, तर ह्यांनी कार्य चांगले केलेले आहेत. बरं, इथली स्थानिक युती ही बरोबर झाली नसल्याचं हे चर्चा आहेत. कुठल्या तरी वैयक्तिक स्वार्थासाठी ही युती झाल्याचं आपण ऐकलेलं असत. नाही, वैयक्तिक कोण देणार त्यांना? भाजपच्याच नेत्याकडून सांगण्यात येत होतं की ही निवडणूक सोबळावर लढवण्यात येणार आहे आणि ऐन वेळेला ही युती झाली. आता वरच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवड केलेली आहे, ह्यांची कार्यपद्धती वर्तणूक चांगली आहे म्हणूनच निवडणूक केलेली आहे. कार्यावर जे काम केलेले आहेत त्यांच्यावरच माणूस पुढे घेतला जातो. आणि आघाडीचे उमेदवार म्हणजे नवयुवक आहेत. आता जुन्या जे वयोवृद्ध त्या माणसाने घेऊन फायदा काय, नव्याने प्रगती केली पाहिजे. काम बघून उमेदवाराचं काम बघून उमेदवाराला निवडून देणार आहेत. मात्र जिल्हा परिषदेचे 3ही उमेदवार अद्याप त्यांनी कुठलेही काम केलेलं नाही आणि या राजकारणामध्ये त्याची पहिलाच प्रवेश आहे. मग कसं आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा हा प्रसिद्ध झालेला आहे कोणत्याही कामामध्ये. त्या बीड जिल्ह्यामध्ये त्यानं पूर्ण सर्व्हिस केलेला आहे तो माणूस. मग त्याच्यामध्ये अनुभवी आहे आणि सहनशीलता आहे काम करण्याच्या पद्धतीत. जे काम करत नसेल तर 3 वर्ष अवधी पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांचं ट्रान्सफर होत आहे. तर ह्यानं पूर्ण आयुष्य सर्व्हिस बीड जिल्ह्यामध्ये केली आहे, बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी.
म्हणजे कामाचा माणूस. कामाचा माणूस. म्हणजे एकंदरीत तुमचं असं ठरलंय की महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही नाही, महायुतीचे उमेदवार दोन्हीची बी जोडी चांगली आहे. आता बघायला गेलं तर या ठिकाणी काही उमेदवारांना त्यांच्या कामावर मतदान दिलं जाणार आहे, तर काहींना पक्ष म्हणून पक्षाच्या पाठीमागे म्हणून ह्या गावच्या नागरिकांची पसंती दिसत आहे. बघूया पुढच्या गावामध्ये नेमकं लोकांची मानसिकता काय तयार झालेली आहे. एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर.